मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भगवान हनुमान संजीवनी बूटी आणण्यासाठी हिमालयमध्ये एकदा नाही तर दोनदा गेले होते आणि ह्या दोन्ही वेळा त्यांना फक्त संजीवनी बूटी नाही तर अजून 2 औषधी आणायच्या होत्या। पहिल्यांदा जेव्हा मेघनाथने ब्रह्मास्त्राचा वापर केला होता तेव्हा भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि संपूर्ण वानरसेना बेशुद्ध पडली होती। त्यावेळेस जांबवंत यांच्या सांगण्यावरून भगवान हनुमान संजीवनी बूटी आणायला गेले होते आणि दुसऱ्यांदा रावणाने बाण मारल्यामुळे भगवान लक्ष्मण बेशुद्ध पडले होते। त्यावेळेस वैद्य सुषेण यांच्या सांगण्यावरून भगवान हनुमान दुसऱ्यांदा संजीवनी बूटी आणायला गेले होते। आता संजीवनी बूटी सोडून अजून ज्या 3 औषधी आणायच्या होत्या त्यामध्ये पहिली होती विशल्यकर्णी, जी शस्त्रांमुळे झालेल्या जखमांना भरायची। दुसरी होती सावण्यकर्णी, जी शरीराचा भाग आणायची आणि तिसरी होती संधानी, जी तुटलेल्या हाडांना जोडायची। मित्रांनो, भगवान हनुमान जेव्हा हिमालयमध्ये गेले होते तेव्हा ह्या औषधांनी स्वतःला लपवून घेतले होते। त्यावेळेस भगवान हनुमानांनी पूर्णच्या पूर्ण पर्वतच उचलून आणले, कारण भगवान हनुमानाच्या सानिध्यात कोणतेही कार्य अशक्य नाहीये। हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राइब करा।